वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. हळदीसारखं आयुष्य उजळू दे, कुंकवासारखं सौभाग्य फुलू दे, हसऱ्या मनाने नाती जपताना सुख समृद्धी दारे आपोआप येऊ दे. आज मैत्रिणीकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि मी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे मित्रांनो. तर आमची हळदी कुंकू त्या ताईने मला आमंत्रण केलं आणि आम्हाला पावभाजी बनवायची होती. तर त्या घरी आल्या, माईक पाहिजे होतं आणि तर मग तुम्ही पण या पटकन असं त्यांनी सांगितलं. मग मी तयार केले आणि मी पण गेली त्यांच्याकडे. तर असं आम्ही एकदम छान असं हळदी कुंकवाची तयारी केली आहे. एकदम सुंदर अशी सजावट केली, एकदमच छान, खूपच सुंदर. आणि आपला संक्रांतीचं सण म्हणून पतंगसुद्धा आम्ही लावला. मोठी समई एकदम छान असं सजवण्यात आली फुलांनी. नंतर जे वाण आणलेलं ते पण ठेवून, आणि ज्यांच्याकडे मी गेली तर त्या ताई सिस्टर म्हणून काम करतात. आणि हातात हळद कपाळावर कुंकू, हातात हळद कपाळावर कुंकू, डोळ्यात आपुलकी ओठांवर हसू, डोळ्यात आपुलकी ओठांवर हसू. नुसता सण नाही हा, तर नात्यांना जोडणारा, स्त्रीत्वाचा सन्मान करणारा मायेचा सोहळा आहे हळदी कुंकू. घराच्या अंगणात फुलांची रांगोळी, उंबरठ्यावर मांगल्याचा सुवास. आज प्रत्येक घरात परंपरेचा अभिमान आणि स्त्रीशक्तीचा प्रकाश दुमदुमतोय. हळद म्हणजे पवित्रता, हळद म्हणजे आरोग्य, हळद म्हणजे पवित्रता, हळद म्हणजे आरोग्य, हळद म्हणजे सहनशीलतेचे प्रतीक असतं. आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, कुंकू म्हणजे सन्मान, कुंकू म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाची ओळख. पूर्वजांनी जपलेली ही परंपरा फक्त विधी नाही, तर पिढ्यानपिढ्या मायेची, एकतेची आणि संस्काराची देणगी आहे. मित्रांनो, हळदी कुंकवाच्या निमित्ताने स्त्रीला भेटते, मन मोकळं करते, दुःख विसरते आणि सुखाची देवाणघेवाण करते. या एका चिमूटभर हळदी कुंकवात आईचं प्रेम असतं, बहिणीची साथ असते, सखीचं विश्वासाचं बळ असतं. येथे श्रीमंती मोजली जात नाही, येथे मनाची श्रीमंती महत्त्वाची असते. हळदीसारखं आपलं सर्वांचं आयुष्य उजळू दे, कुंकवासारखं सर्व माझ्या भगिनींचं भाग्य फुलू दे. नात्यांच्या या ओलाव्यात प्रत्येक क्षण सोन्यासारखा झळकू द्या. आज काळ बदलला, जीवन धावपळीचे वाढली, पण हळदी कुंकू आजही आपल्याला थांबायला शिकवतं, एकमेकांकडे पाहायला, एकमेकांसाठी वेळ काढायला आणि आपण आहोत याची जाणीव करून द्यायला. हळद आणि कुंकू ही दोन्ही मांगल्याची प्रतीक आहे. हळद देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते, तर कुंकू म्हणजे शक्ती, सौभाग्य, आत्मसन्मान. हळद शरीर शुद्ध करते, कुंकू मनाला स्थैर्य देते. म्हणूनच या दोन्ही गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात विशेष मानले जातात. कारण स्त्री म्हणजे संयम, सहनशीलता आणि सर्जनशीलतेचं प्रतीक. हळदी कुंकू हा सण स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या त्यागाचा आणि तिच्या योगदानाचा सन्मान आहे. मित्रांनो, यातून तू महत्त्वाचे आहे हा संदेश समाजाला देणे गरजेचं आहे. यातून तू महत्त्वाचे आहेस हा संदेश आपणा सर्वांना मी देत आहे. हा संदेश समाजाला म्हणजेच आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. या निमित्ताने जुनी नाते पुन्हा जुळतात, विसरत मिटतात आणि संवादाची नवी सुरुवात होते. एक चिमूट हळदी कुंकूत माणुसकी, प्रेम आणि आपुलकी दडलेले असते. हळद ही नैसर्गिक औषध आहे. ती रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा असते. शरीरातील दोष असतात ते संतुलित ठेवत असते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असते.
म्हणूनच हळदी कुंकू हा सण फक्त धार्मिक नाही तर आरोग्याशी जोडलेला आहे. म्हणून हळदी कुंकू खूप असा सुंदर महत्त्वाचा सण आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि पण तिचं मन आज नात्यात कुठेतरी अडकलेलं असतं. हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना थोडं थांबायला, स्वतःसाठी वेळ काढायला आणि स्वतःचं अस्तित्व जागवायला शिकवतं. हळद जशी औषध आहे ना मित्रांनो, तशी स्त्री समाजासाठी औषध आहे. कुंकू कपाळावर असो वा नसो, स्वाभिमान मनात असेल, कुंकू हा विधी नाही, तो स्त्रीच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. जेथे सन्मान तेथेच खऱ्या अर्थाने संस्कृती असते. हळद शिकवते संयम, कुंकू शिकवतं सन्मान. ज्या स्त्रीकडे संस्कार आहेत तीच घराला घरपण देते. या हळदी कुंकवाच्या पावन सणानिमित्त सर्व भगिनींना आरोग्य, समाधान, सौभाग्य आणि आत्मसन्मानाने भरलेले आयुष्य लाभो हीच माझ्याकडून शुभेच्छा आहे. हळदीसारखं आयुष्य पवित्र राहो, कुंकवासारखं नशीब उजळत राहो. हळदी कुंकवाच्या सर्व भगिनींना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी संक्रांत. हळदी कुंकू तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा. पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.